चंद्रपुर के मध्यवर्ती सरकारी बैंक के सभागृह में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले की पत्र परिषद में उनके साथ में जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र कांग्रेस के एकमात्र सांसद बालू धानोरकर, विधायक प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे, नागपुर पदवीधर विभाग के विधायक अभिजीत वंजारी और अन्य कांग्रेस के पदाधिकारी मौजूद थे। पत्र परिषद में सर्वप्रथम नाना पटोले ने अपनी भूमिका रखते हुए कहा कि मोदी की सरकार हर मोर्चे पर फेल हो चुकी है, फिर वो वैक्सीनेशन की बात हो या पेट्रोल भाव कम करने की बात हो या रोजगार देने की बात हो, ये झूठी सरकार है। इन्होंने झूठे वादे करके जनता की आंखों में धूल झोंक कर सत्ता पाई है, मगर अब इनके पाप का घड़ा भर गया है और इस बार जनता भाजपा को सबक सिखाए बिना नहीं रहेगी। उसके बाद पत्रकारों के सवाल के जवाब में नाना पटोले ने बताया कि महाराष्ट्र में कांग्रेस राका शिवसेना में कोई भी मतभेद नहीं है और ये सरकार स्थिर सरकार है। एक पत्रकार के पूछने पर वडेट्टीवार द्वारा दिया गया अनलॉक के निर्णय को मुख्यमंत्री ने बदल दिया। राका के मंत्रियों ने उसका विरोध किया। उस पर उत्तर देते हुए नाना पटोले ने कहा कि एक विभाग के मंत्री होने के नाते विजय वडेट्टीवार ने अपना सुझाव रखा था, मगर किसी भी मंत्री के सुझाव को अंतिम रूप मुख्यमंत्री देते हैं, ये उनका अधिकार होता है, इसलिए उन्होंने वडेट्टीवार के आदेश को और सुधारित करके जारी किया। पार्थशर के संपादक राजेश नायडू के पूछने पर प्रियंका गांधी कांग्रेस का कब नेतृत्व संभालेंगी, क्योंकि लोगों में उनके प्रति ज्यादा झुकाव देखने मिलता है, लोग उनमें इंदिरा गांधी की झलक देखते हैं। इस और कांग्रेस की क्या नीति है, जिस पर श्री पटोले ने जवाब देते हुए कहा कि चाहे राहुल गांधी हो, सोनिया गांधी हो या प्रियंका गांधी हो, ये तीनों हमारे शीर्ष नेता हैं। प्रियंका गांधी अभी भी 2 स्टेट में नेतृत्व कर रही हैं और समय आने पर उनका दायित्व बढ़ाया जाएगा। चंद्रपुर महानगर पालिका में हाल ही में उजागर हुए 200 करोड़ की अनियमितता के मामले में श्री पटोले ने कहा कि वे इसका संज्ञान लेंगे और इसकी जांच अवश्य होगी। प्रधानमंत्र्यांनी नाही बोलवलं त्या लोकांना, तर ते माननीय प्रधानमंत्र्यांना त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे। चंद्रपूर महापालिकेमध्ये 200 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेला आहे, या प्रकरणाची चौकशी कशी करणार आहे? आजच माननीय पालकमंत्री महोदयांना आणि मला या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांकडून, काँग्रेसच्या नगरसेवकांकडून तक्रार प्राप्त झालेली आहे आणि या तक्रारीला गांभीर्याने आम्ही घेतलेला आहे। जी काही वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहण्यात आलेली आहे की खरंच त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, गंभीर भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे, हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। तातडीनं याच्यावरची एक समिती बनवून, चौकशी समिती बनवून कारवाई करण्याच्या बाबतचे शासनाकडून आदेश दिले जातील आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणला जाईल। अजित पवारांना 6 कोटी रुपये त्यांच्या प्रसिद्धीवर शासनाने मंजूर केले होते। टीका झाल्यानंतर तो त्यांनी निर्णय मागे घेतला, परंतु चंद्रपूर महानगरपालिकेने कोविडच्या काळात म्हणजे रुग्णवाहिका घ्यायला पैसे नसताना 24 लाख रुपयाचं प्रसिद्धीचं टेंडर दिलं आहे। तर त्या संदर्भात ते पैशाची जी उधळपट्टी होत आहे ते मागे घेण्यासाठी आपण शासनाकडे काही पाठपुरावा याच्यामध्ये आखरी हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्या पैशाची उधळपट्टी कोणालाही करता येत नाही। आखरी महानगरपालिका चंद्रपूरने ज्या पद्धतीनं मग प्रसिद्धी असेल की विविध कामामध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उघड या ठिकाणी केली केला होता, मात्र त्यांचं ग्लोबल टेंडर रद्द झालं। केंद्र सरकारचा काही दबाव होता असं आपल्याला वाटतं का? राज्यानेही ग्लोबल टेंडर केलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर केलं होतं, पण केंद्र सरकार जे आहे, नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार जे देशात आहे ते प्रत्येक ठिकाणी राजकारण करतात, हेच निदर्शनास आलेलं आहे। काल स्वतः प्रधानमंत्री मोदींनी 75% लोकांना लस केंद्र सरकार देईल या पद्धतीची घोषणा केली आणि आमची मागणी आहे की 100% लोकांना त्यांनी लस केंद्र सरकारने द्यावी। ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। आमच्या नेत्या राहुल गांधींनी ते काल ती मागणी केलेली आहे। आपण जे ग्लोबल टेंडरचा उल्लेख केला, तर आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये केंद्र सरकारचा दबाव प्रत्येक देशावर असतो आणि म्हणून राज्याला जे ग्लोबल टेंडर करूनही सुद्धा जो प्रतिसाद मिळाला नाही, त्याच्यामध्ये केंद्राचं राजकारण होतं। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातील एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटायला गेलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये भाजपचा एकही नेता नाही आहे, त्याची गरज वाटली नाही का भाजपला सोबत घेण्याची? बघा, प्रधानमंत्री महोदयांनी, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा त्यांना वेळ मागितली तर त्यांनी जे काही नावं, कारण की प्रधानमंत्री याच्यातूनच त्यांचं सगळा प्रोटोकॉल येतो आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री कार्यालयातला जो प्रोटोकॉल आला असेल त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि आमचे अशोक चव्हाण साहेब असे 3 लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत।
त्या ठिकाणी राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्याला तापवलं जात आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला त्याचा कोर्टच केंद्र सरकारकडे दाखवलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला मांडण्यासाठी ज्या काही प्रधानमंत्री कार्यालयातून ज्या लोकांना बोलवलं होतं तेवढे लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. राज्यामधले 96,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडे जीएसटी आहे, विविध टॅक्स जे आहेत ते आहेत पेंडिंग, त्याही गोष्टीचं या भेटीमध्ये ते मागणी करणार आहे आणि राज्यातले प्रश्न याच्या माध्यमातून सुटावे, केंद्र सरकारकडे असलेले पेंडिंग यासाठी हे डेलिगेट